आता आम्ही चढतोय वरती. पकडलाय मी फोन. मी आता हा व्हिडिओ डिलीट करणार आहे. उमरा देवीच्या काय बोलतात त्याला प्रवेशद्वारवर आहे. तुम्हाला मी दाखवते इथूनच. मी थोड्याशा पायऱ्या चढलोच आणि इथेच हवा टाईट झालेली आहे. चढलो आम्ही आल्यावर इधर ही फट गई गाइस. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. सो है वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असतील. सो बेसिकली आता सकाळचे वाजले आहेत 7:30. सो मी इथे रेडी झाले. तुम्ही विचार करायचे सकाळ कोण एवढा नटावटा घालतो. तर आमचे ना आज लेक्चर होते 5, तर 5ही लेक्चर आमचे कॅन्सल झालेले आहेत. तर आम्ही सर्व उठले होतो. तर आम्ही विचार केला चला आपण उमरा देवीला जाऊया, कारण की सलोनीला जायचं होतं. आम्ही खूप वेळ गेलो नव्हतो तिकडे कोणच. सो आता मी तिकडे चाललेलो आहे. माझ्या इथून खूप जवळ आहे, पण मला असं वाटतं मला लेट व्हायला. ते लोक निघाले आहेत, मी अजून निघाली पण नाही आहे. तर ना मी त्या लोकांना फोन केला होता आणि विचारलं कुठे आहेत. तर अजून विक्रोळीलाच आहेत ते लोक, अजून आले नाही आहेत. सो मी पटापटनं माझ्या घरामधलं काम करून घेते आणि निघते मी पण. त्या लोकांचा जोपर्यंत फोन आहे तोपर्यंत घरचं काम तर होऊ शकतं. मला घरी खूप काम आहे, कारण माझे फ्रेंड्स आता निघाले आहेत, सॉरी मुलुंडला आहेत. सो मी माझ्या घरातून निघाले, कारण की मला तिकीट पण करायची आणि घराची भेटले तरी रिटर्न करून. आता मला माहिती लोक मला काय बोलले बघा, तिथे काय बोलली ती जेवरनं आली. खूप गर्दी होती, गर्दीतून आली पटापट. सो आणि हे लोकांना बघितलं काय, ते लोक तिकडे बसतील आणि इकडून आम्हाला जायचं. कुठे ते लोक दिसत पण नाही आहेत. मला बाहेरून येतात प्लट सी कुठून येतात. मी तुम्हाला सर्वांचं आउटफिट दाखवतात. सर्व चांगले नटून अभ्यासमध्ये आहे. मुलं गाय करते ते आलेले आहेत. तिकडे पुढे जाईल. आता मला माहिती लोक मला काय बोलले बघा, तिथे मेकअप करून आली. काय बोलली ती मेकअप गाई. तुम्हाला आत्ताच बोलली ना, सलोनी आल्यावर बोलणार भो मेकअप कर. मला माहिती आहे काजळ आणली. काजळ नाही माझ्याकडे, टिकली आणली. पण ही टिकली छान वाटते. चला आता जाऊया उमरा देवी. आम्ही उमरा देवीच्या काय बोलतात त्याला प्रवेशद्वारवर आहे. तुम्हाला मी दाखवते इथूनच. इथून ना असं वरती जायचं आहे. सो आता आम्ही जातोय वरती. चला, हे लोकांना उमरा देवीला जायचं होतं. आता बघू. नाही उमरा देवीला जायचं होतं, पण प्राची काय बोलत होती मी इथे भरपूर वेळ येऊन गेली. गो बाय. प्राची तर भरपूर वेळ येऊन गेली, पण ती कुठे गेलेली काय ते मस्जिद बंदर. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. मस्जिद बंदर इधर नाही आहे भाई. ती बोलते मस्जिदच्या घरच्यांनीला बंदर बनवलं. कधीपासून. तर गाईज मुंब्रा देवी मस्जिद बंदर चढायचं नाही. थांबा, मुंब्रा देवी मस्जिद बंदर मुंबा देवी सगळं अलग अलग आहे. समजलं. हा ब्लॉग तो खरंच बघ, तुला मस्जिद बंदरला पण घेऊन जाते. मुंबा देवी तू गेलीच आहे, पण आय थिंक तुला नसेल माहिती. लहानपणी नाही ती 10 वेळा गेली, पण मस्जिद बंदरला गेली. वडे गाईज तिघ जण वडे खाऊन आले. सलोनी आणि प्राची. आम्ही खरंच काय नाही करत. तुम्हाला मी सांगते, मी फक्त दूध बिस्किट खाऊन आले. दूध बिस्किट मी पाणी पिऊन आले. मग देव का वकू कशा तोंडात मी पाणी देऊ कॅमेरा टाकते बरोबर. सो गाईज आम्ही ना चढायला सुरुवात पण नाही केली. ह्या लोकांची खायची सुरुवात झाली. समजलं बघा. खाऊ बाजार त्या लोकांना रोज म्हणजे कुठे पण जायचं असेल ना, पिकनिक म्हणत. मिनी पिकनिक शॉर्ट पिकनिक. बघ त्याच्यामध्ये खायचं घ्यायचं. 1 रुपये चॉकलेट आणि हॉल्स कंपल्सरी आहे. मला बिक्स आवडतं. हॉल्स बिक्स की गोडीला दूर करा. ॲक्च्युली खरंच खिचखिच होते का. दूर करा. कभी दे अकेले नको खाऊस. चला, तुला नको का काय? नको मला. मिताली पाणी पाहिजे. जसे की तुम्हाला सांगते, सलोनीचे ना ट्युटोरियल्स पण असतात. म्हणजे मराठी कसं मला समजेल कसं बोलायचं. केस नाही, केस. वल्ला नाही, ओलं. घाणेरडी मराठी आणि शुद्ध मराठीमध्ये फरक. ओ माय गॉड. सो चला जाऊया. सलोनी ते पण एक क्लास सुरू करते आणि चांबारचं पण तिथं दुकान आहे. सांभार म्हणजे ए तू नाही इसकी चप्पल पहनी क्या? ठीक आहे चला. आणि हे लोक वरती चलतात.
म्हणजे टिकली पडली आता. जेव्हा मी दुपट्ट्याने असं रफ केलं ना तेव्हा पडली. चला पायऱ्या चढतोय. आवाजावरनं कळतंय की मला धाप लागते. पण क्या कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. बात तो सही है. छोटा धबधबा, छोटा धबधबा. आणि काहीच इकडे स्नॅक्स पण येतं वरती पकडतो. चला बाहेर. आता मी डायरेक्ट वरती जाऊन भेटते तुम्हाला. खूप गरम होतं. अर्धा वेळ चाललो आम्ही आल्यावर. अरे कहना क्या चाहते हो? फट गेली गाईस. गाईस 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 अर्धा चढलो आम्ही. अर्ध्यात फाटली आणि केस सगळ्यांचे वरती बांधले. बघा बघा लगेच जणांचे 2 जणांचे बाकी आहेत. 3 जणांच्या बाकी. घामाने अक्षरशः भिजलोय. मी नाही थकले. खूप एनर्जेटिक आहे. मी वरती सगळ्यात जास्त. झूठ बोलो. ईश्वरी थकली आहे सगळ्यात जास्त. नाही गाईस कुठे ते मी बघा हिचा घाम बघा कुठून दाखवून सांग. नो पाणी आहे गाईस. हॉटनेस. बार बार झूठ बोलो. हॉटनेस संस्कारी बनवाय. हॉटनेस. अरे देवा. केस तुझे बांध ना. मी हे केले धुणार आहे केस. सुकू दे ना मग. अरे बांध. घामाने इथं मरते मी. मच्छर बा तुला पप्पी घेतोय. दिख रहे हैं आपको. रुको. और सुचत नाहीये पुढे बोलायचं. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सॉरी. आणि चोराच्या ठिकाणी आलेला आहे चोरी करायला. मी कोणाची इच्छा काढणार नाही. मी लावणार. पण कसं लावू शकतो? लागतंय का बघूया. चला लावूया ना. पण अर्धाच जात. तुझं कुठे गेला सांग. तिने बघू नको. अडकवलाय. आता आम्ही चढतोय वरती. पकडलाय मी फोन. मी आता हा व्हिडिओ डिलीट करणार आहे. खूप शिड्यात चढून आम्ही फायनली. इकडे चप्पल काढायचे पायदवे आहे का? ठीक आहे. सो एवढंच चढून आम्ही आलो मुंब्रादेवी मंदिरच्या इथे. तर आता मी आतमध्ये जातो. हे एंट्रन्स आहे आणि हा इकडून असा मस्त व्ह्यू दिसतोय. तुम्ही लांबूनच दर्शन घ्या आमच्यासोबत. तर चला बाय. हे मुंब्रादेवीचं असं वर्ण आहे. व्ह्यू खूप भारी आहे. आणि हे मंदिर मुंब्रादेवीचं. नावाला खूप वेळ झालेला आहे. नका करू. वरती आम्हाला खूप वेळ झाला. आम्हाला खूप मस्त पीस वाटते. मस्त हवा येते. पाऊससुद्धा आता पडतो. आम्ही मगाचपासून सगळं बिलकुल पाऊस नव्हते आणि आता पाऊस कमी आहे. सो आम्ही ते जरा एन्जॉय करतो आहे. थोडंसं व्ह्यू वगैरे आणि थोडा पीस भेटते. मस्त वाटते. एकदम शांत वातावरण आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. सावकाश जायला लागेल कारण की नाही तर खूप पायदे घसरतात. पण मुंब्रादेवीला यायचं ना तर पावसाळ्यात खूप मजा येते. खूप. सो आता तिकडे पाय धुवायला आहे का? हे मला पाणी प्यायचं. आणि उतरता उतरता आम्हाला 3 स्नेक दिसले. आमचं नशीब चांगलं की आम्ही पाय द्यायच्या अगोदरच त्याला बघितलंय. तर तुम्ही जसं कुठे जात असेल तर पहिला केअरफुली जावा. आणि जसं की पाऊस पडतो मला खूप मजा येते पावसात भिजायला. आणि अशा गोष्टी आजूबाजूला बघून चला. आजूबाजूला बघून चला आणि चालताना मधून चला. साईडने नका करू जंगलाच्या कारण की स्नेक यायची ठिकाणं जास्त शक्यता असते. आणि मी पूर्ण मजा घेते पावसात भिजायला. मी 3 दिवस झाला बोलते की मला भिजायचं. फायनली आज भिजते मी. वाव. आणि ते पण ड्रेस घालून. आणि सगळेजण छत्री घेऊन चालले. आणि गाईज ही व्हिडिओ कशी येते मला माहीत नाही कारण की पाऊस पण पडतोय आणि माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं आहे. तर माझ्या फ्रेंडच्या मोबाईलमधनं व्हिडिओ काढते. तर तुम्ही प्लीज समजून घ्या कशी पण व्हिडिओ येते. आमचं दर्शन डन झालं आणि पाऊस खूप जास्त पडतोय. तर मला असं वाटतं हा ब्लॉग इथेच एंड करायला पाहिजे कारण की माझ्या मोबाईलचं स्टोरेज पूर्ण फुल झालेलं आहे. आणि तिच्या मोबाईलमधनं काढते मी ब्लॉग. सो ती तिच्या घरी जायचं मी ब्लॉग एंड नाही करू शकत. तर मला मी इथेच ब्लॉग एंड करते. सो हा
विसरू नका. हा ब्लॉग पूर्ण बघा. नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे तुम्ही लवकर सांगा आणि तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.